पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी जे रस्त्याचे पूल आहेत ते सुद्धा वाहून गेलेले पाहायला मिळतं। मी सध्या आलो आहोत खेड तालुक्यातील पश्चिम भागामध्ये असलेल्या वेतळे गावामध्ये। या ठिकाणी पाहतो की या पुलाची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे, कारण की या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला, पाऊस झाला आणि याच पुराच्या पाण्यामध्ये हा जो पूल आहे तो सध्या वाहून गेलेला पाहायला मिळतो। त्यामुळे या ठिकाणची जी गावं आहेत त्या गावाचा दळणवळणाचा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे, कारण की याच भागातून अनेक विद्यार्थी असतील हे शाळेसाठी आणि महाविद्यालयासाठी खरं तर या ठिकाणून जात असतात। मात्र या परिसरामध्ये असलेले दळणवळण बंद झाल्यामुळे या भागात येणारी जी एसटी बस आहे ती सुद्धा बंद झालेली आहे आणि त्याचमुळे येथील जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। बाळा, नक्की कुठं तू शाळेला जातो आणि किती किलोमीटर पायी पायी चालून तुला यावं लागतं? एसटी बंद आहे का चालू आहे? बंद आहे। हम्म. 10 किलोमीटर शाळेत चाललो। हम्म. हम्म. एसटी चाल पाय 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 तो रोज आम्ही। नक्कीच पायी पायी येतो। काय परिस्थिती आहे एकंदरीत? कुठं तू महाविद्यालयामध्ये जाते आणि काय एकंदरीत परिस्थिती आहे? माझं नाव हेतल गणेश भोमले। आम्हाला कॉलेजला हुतात्मा राजगुरू खेडमध्ये जावं लागतं। तर आम्हाला फक्त एकच एसटी असते 5ची, आणि त्या 5च्या एसटी नंतर आम्हाला यावं लागतं। तिथून 3 किलोमीटर सायगाव आहे, इथून चालत यावं लागतं आणि ते गावांमध्ये जास्त करून भीती जास्त आहे, वाघ येतात आणि इथून साबुर्डी 5 किलोमीटर आहे, इथून जावं लागतं चालत। मग ते आम्हाला असं वाटतं की एसटी चालू केली पाहिजे, प्रत्येकालाच प्रॉब्लेम आहे आणि इथं एसटी बंद केल्यापासून आता आठवडा झाला आम्ही चालत येऊन जाऊन करतोय आणि रात्री आम्हाला कधी कधी घरी यायला लेट होतो, कारण की 5ची एसटी निघून आल्यावरती आम्हाला एसटी नसते। नक्कीच एसटी बस नाही ना? काय परिस्थिती आहे? कारण की पुलाची दुरावस्था झालेली आहे। 8 दिवसापूर्वी पूरग्रस्त परिस्थिती आहे। खरं तर 7 दिवसापूर्वी जो पूर गेला त्या पुराने इथं खूप मोठं शेतकऱ्यांचं जी हानी झाली, खूप मोठं नुकसान झालं आणि या गावातील पंचक्रोशीतील वेताळे असन, साबुडी असन, सायगाव असन किंवा वाशिरी असन, सगळं दळणवळण खरं तर विस्कळीत झालेले आहे आणि विद्यार्थ्यांचं सर्व यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रवासासाठी जाण्या येण्याकरता गैरसोय झालेली आहे। निश्चितप्रमाणे शासनाला आमच्या ग्रामस्थांची या निमित्ताने मागणी आहे की एसटीची सेवा पूर्ववत लवकर चालू करावा आणि ह्या पुलाचं जे काम, जे पूल जो वाहून गेलेला आहे, पुलाचं काम लवकरात लवकर चालू करावं। नक्कीच यामध्ये पाहिलं की ही जी गावं आहेत, या गावांना दोन्हीचा फटका बसलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत या परिसरामध्ये असलेला जो पूल आहे तो पूल बंद अवस्थेत आहे, कारण त्याची दुरावस्था झाली, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे वाहतुकीसाठी पूल बंद असल्यामुळे या परिसरात येणारी एसटी बस आहे ती सुद्धा बंद असल्याने येथील नागरिक असतील, ग्रामस्थ असतील आणि विद्यार्थी असेल यांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, कारण की 4 ते 5 किलोमीटर यांना पायी चालून त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं। त्यामुळे लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करावी आणि एसटी बस सुरू करावी अशीच मागणी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यावर अभिषेक समीर, सुनील दिघे, TVN मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।